तर आज आपण बघणार आहोत एसक्यूएल ट्युटोरियल, तेही मराठीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत एसक्यूएल सिलेक्ट क्वेरी। ओके, आता सिलेक्ट क्वेरी काय आहे ते आपण बघूयात की एसक्यूएल सिलेक्ट स्टेटमेंटचा वापर डेटाबेस टेबलमधून डेटा आणण्यासाठी केला जातो, जो रिझल्ट टेबलच्या स्वरूपात डेटा परत करतो। या रिझल्ट टेबलला रिझल्ट सेट असे म्हणतात। म्हणजेच काय की सिलेक्ट स्टेटमेंट हे काय करणार आहे, आपल्याला आपण जर सिलेक्टची क्वेरी काही टाईप केली तर आपण जी काय ऑर्डर देऊ सिलेक्शनमध्ये ते आपल्याला काय करणार आहे, तो डेटा आपल्याला आणून देणार आहे। मग तो जो रिझल्ट असेल आपला, जो काही सिलेक्ट क्वेरी आपण टाईप करू तो जो आपल्याला रिझल्ट देणार आहे तो आपल्याला टेबल फॉर्ममध्ये देणार आहे। ओके, जर बेसिक सिंटॅक्स बघितला तर सिलेक्ट केलं तर सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 अप टू कॉलम एन फ्रॉम टेबल नेम। समजा मला एखादा कस्टमर्स टेबल असेल तर कस्टमर्स टेबलमधला फक्त आयडी आणि सॅलरी दाखवायची असेल किंवा नेम अँड सॅलरी दाखवायची असेल, मग मी काय करणार आहे, सिलेक्ट नेम सॅलरी फ्रॉम कस्टमर्स। ठीक आहे, अशा पद्धतीने तर आपण इथे सिलेक्ट क्वेरी करू शकतो। तर दुसऱ्या पद्धत काय की इथे कॉलम 1 आणि कॉलम 2 ही टेबलची फील्ड आहे, ज्याची व्हॅल्यू आपण मिळवू इच्छित आहात। जर आपल्याला उपलब्ध असलेली सर्व फील्ड मिळवायची असतील तर आपण खालील वाक्यरचना वापरू शकतो, म्हणजे सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम। ठीक आहे, आपण आधी सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम बघूयात आपल्या एसक्यूएल सर्व्हरमध्ये। आता आपण इथे एसक्यूएल सर्व्हरमध्ये इथे आलेलो आहोत। आता तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम जो कोणता तुमचा टेबल आहे तो तुम्हाला टेबल इथे टाईप करायचा आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स। ठीक आहे, यानंतर सेमीकोलन द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचे, ही जी क्वेरी आहे ती एक्झिक्यूट करायची। एक्झिक्यूट केल्यानंतर इथे तुम्हाला मी आता सांगितलं होतं की सिलेक्ट स्टार फ्रॉम, जर आपल्याला सगळी माहिती बघायची असेल तेव्हा आपण काय केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम टाईप केलं आणि त्यानंतर कस्टमर्स जो कोणता टेबल तुमच्याकडे अवेलेबल आहे तो टेबलचं आपण तिथे नाव टाईप केलं आणि आपल्याला संपूर्ण माहिती मिळाली। आता आपल्याला दुसरी पद्धत बघायची आहे, ती म्हणजे समजा मला आयडी पाहिजे आणि नेम पाहिजे आणि एज पाहिजे, तर ते कशी करता येणार, तर सिंपल आहे, तुम्हाला सिलेक्ट आयडी कॉमा नेम कॉमा एज फ्रॉम कस्टमर्स। ठीक आहे, सेमीकोलन आणि ही जी व्हॅल्यू हे जे आहे तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे। एक्झिक्यूट केल्यानंतर क्वेरी तुम्हाला काय दिसणार आहे, आयडी नेम एज। जे पुढचे कॉलम होते ते आपल्याला दिसणार नाही आहे, आपण काय फक्त सिलेक्ट केलं आहे, आयडी सिलेक्ट केला आहे, नेम सिलेक्ट केला आहे, एज सिलेक्ट केला आणि कोणातून सिलेक्ट केलं आहे त्या टेबलचं नाव आपण इथे टाईप केलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण सिलेक्ट क्वेरीचा इथे उपयोग करत असतो। तर अशा पद्धतीने आज आपण बघितलं आहे एसक्यूएल सिलेक्ट क्वेरी। आय होप तुम्हाला आजची माझी व्हिडिओ व्यवस्थित कळली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। नेक्स्ट व्हिडिओ माझी नक्कीच लवकर येईल, तोपर्यंत स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग।